तुम्हासे भजारे सांगतो तुम्हासे भजारे नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला करिता बरोबर करिता बरोबर
सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी, बाबाजी पुरी वाहवसी. काही न लगे का भावाची कारण, तुका मने आन विठोबाची. करिता भरवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी विठ्ठल. दारिद्र्य दुःख वगे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषमी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कृपाळोधार माझा ज्ञानेश्वर Oh
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत योगी वैराग्य मूर्ती देहू निवासी जगद्गुरु तुकोबरायाचा उपदेशपर प्रकरणातील असणारा हा आजचा अभंग आहे. पण बघा, अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. मोजे बेरिवी या गावामध्ये प्रतिवर्षाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा महापुराण तसेच ज्ञानेश्वरी पारायण आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे? झोपलेल्या आजी बोला. तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या बिरिवीतील सप्ताह कमिटीने माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचलेला आहे. त्याच्याबद्दल या कमिटीच्या चरणावरती मी माझे 2 हात आणि माझं तिसरं मस्तक ठेवते. तसेच तुमच्या गावामध्ये येण्याचा हा माझा पहिला योग आहे. योग जरी पहिला असला तर बघा मायबाप, तुमचा आणि माझा उद्देश काय आहे? एकमेव या देहाला आल्याच्या नंतर त्या भगवंताचं नामचिंतन घेऊन या जीवाला मुक्ती प्राप्त करून घ्यायचा. हा एकमेव हेतू कुणाचा आहे? तुमचा आणि माझा आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून या सप्ताह कमिटीने इतकं उत्कृष्ट भव्य दिव्य या ठिकाणी वैभव उभा केलेला आहे. एकदा कमिटी आमचे उत्कृष्ट असे मृदंगाचार्य असतील. बघा, ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी आम्ही आहोत असे म्हणणारे आमचे सुरेश महाराज असतील. गायनही करतात आणि मृदंगही वाजवतात. कारण एक सांगू का, मोजता येत नाही मापानं एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. हे आमच्या वारकऱ्यांचं, तुमचं, आमचं हे एकमेकांसाठी भविष्य अशी साथ करणारे सुंदर असे गायक, ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती आहे, असे असणारे आमचे दादा, आमचे धर्मगीर महाराज. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा. धन्यवाद. आता एक आमचे दादा असतील, कारण या ठिकाणी प्रत्येकाचं नाव घेणं हे साहजिक नाही. बरोबर आहे का? शक्य आहे का प्रत्येकाचं नाव घेणं? नाही. एक सांगू का, ज्यांचं नाव आता मी घेतलं ते सगळे देव आहेत. पण माझ्याकडून चुकून एखाद्याचं जर नाव राहिलं तर ते सगळे महादेव आहेत. विठ्ठल. बघा, गेल्या 3 दिवसापासून तुम्ही आम्ही सगळेजण ज्यांच्या मुखातून श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करत आहात ते कोण आहे? तो ज्यांना पहिला पूजेचा मान आहे. कोण? उत्कृष्ट अशी कथा वाचक भागवताचार्य हरिभक्त परायण गजानन महाराज सुवर्णकार. गेल्या 3 दिवसापासून तुम्ही त्यांच्या मुखातून श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण करत आहात. कोणत्या देवाची श्रवण करत आहात? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. बरोबर आहे? सच्चित आनंद असणाऱ्या भगवंताची कथा तुम्ही आम्ही श्रवण करत आहोत. तुमच्या बेरिवी या गावामधून गंगा वाहत आहे. त्या गंगेमध्ये तुम्ही सगळेजण नाहून घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येमध्ये या ठिकाणी या. कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमचा उद्धार तर होणार आहे, पण या ठिकाणी दुकान मांडलेलं आहे. बघा, दुकान. त्या दुकानामधलं काय काय तुम्हाला घ्यायचं आहे हे कुणाच्या हातात आहे? माझ्या हातात आहे का? कोणाच्या? तुमच्या हातात आहे की नाही? म्हणून असे असणारे आमचे गजानन महाराज असतील, त्यांच्याही दिव्य पावन चरणी कोटी कोटी प्रणिपात करून. आता बघा, हे सगळं जे भजनी मंडळ आहे हे आमचं वैभव आहे. यांच्याशिवाय या कीर्तनाला शोभा नाही. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून उत्कृष्ट असं बेरिवीचं या ठिकाणी भजनी मंडळ असेल, गावातील भजनी मंडळ, पंचक्रोशीतून आलेले भजनी मंडळ असतील, सगळ्यांच्या चरणी माझे 2 हात आणि मी तिसरं मस्तक ठेवते. आता राहिलं कोण? तुम्ही श्रोते महेशाची मूर्ती. तुम्ही सामान्य आहात का? नाही. तुम्ही श्रोते महेशाची मूर्ती अशी साधू संतांनी तुम्हाला उपमा दिलेली आहे. आणि म्हणून तुमच्याही सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून, तसेच ज्यांनी मला जन्म दिला असे माझे आई वडील असतील,
आणि म्हणून त्यांच्याही दिव्य पावन चरणी कोटी कोटी प्रणिपात करून ज्यांनी माझ्या पंखामध्ये बळ भरलं, जेणेकरून आता मी तुमच्या समोर दोन शब्द काहीतरी बोलू शकते. कोणामुळे? कारण या देहाला एक गुरु असतो बघा. गुरु शिवाय हा देह चालतो का? नाही. तसे ज्यांनी मला या कार्यक्रमाचं, या कीर्तनाचं, कथेचं ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, असे असणारे उपस्थित माझे आजी आणि आजोबा, त्यांच्याही दिव्य पावन चरणी कोटी कोटी प्रणिपात करून माझा आराध्य दैवत भगवान सिद्धेश्वराच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करते. नमस्कार माझा श्रोतेला न थोरा. नतमस्तक होते आणि मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. चिमणीला गरुडाची झेप घेता येत नाही, तरी पण ती यथाशक्ती उडण्याचा प्रयत्न करते. असाच माझा प्रयत्न आहे. हे फूल मी तुम्हाला समर्पित करते, ते तुम्ही प्रेमाने स्वीकारावं हीच माझी अपेक्षा आहे. विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला उपदेश करतात. उपदेश करण्यासाठी अधिकाराची गरज असते आणि करून घेण्यासाठी पात्रतेची गरज असते. पण मायबाप ऐका, अधिकार करणारा हा दानशूर असला पाहिजे आणि करून घेणारा हा पवित्र असला पाहिजे. मग तुम्ही आम्ही सगळे कोण आहात? अधिकारी आहात, बरोबर आहे की नाही? उपदेश कोण कुणाला करतं? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तोच माणूस उपदेश करू शकतो. आणि जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला नेमकं सांगतात तरी काय? सांगतो तुम्हासी पण काय करा भजारे विठ्ठला. ऐका, या मानव जन्माला आल्याच्या नंतर हा जो संसार रूपी चिखलाचा लेप लागलेला आहे, तो लेप तुमच्या आमच्या सगळ्यांच्या शरीरावरती लागलेला आहे, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनावरती लागलेला आहे. ते लेप काढण्याचं काम आहे एकमेव भगवंताचं नामचिंतन. संसार कसा करावा, परमार्थ कसा करावा, साधू संतांनी प्रमाण देऊन सांगितले. संसारी असावे, आसोनी नसावे, पण भजन करावे वेळोवेळा. वेळोवेळा त्या भगवंताचं भजन करायचं. कुठल्या साधू संतांनी सांगितलंही नाही की संसार सोडा, विठ्ठल विठ्ठल एवढंच म्हणत बसा. कोणत्या संतांनी सांगितलंय? कोणीच नाही सांगितलं. पण मायबाप ऐका, तुम्ही म्हणता ताई या ठिकाणी आमच्या गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून आमच्या जीवाच्या उद्धाराचं साधन लावलेलं आहे. या साधनामध्ये आम्ही सर्वांगाचे कान करून श्रवण करायचं आहे. तुम्हाला एक सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगू का? आपण कीर्तनात बसतो यात नवल नाही, आपण कथेमध्ये बसतो यात सुद्धा नवल नाही. कधीतरी कथा कीर्तन आपल्यामध्ये बसलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? मला सांगा, तुम्ही सगळे कीर्तनाला आले, कीर्तनाला या ठिकाणी शरीराने आले, पण तुमचं चित्त मात्र संसाराकडे आहे. या शरीराला इथे येण्याचा काही अर्थ आहे का? उपयोग आहे का? नाही. मला तुम्हाला सांगायचे काय की या जन्माला आल्याच्या नंतर त्या देवाचं नामचिंतन करणं या देहाचं कर्तव्य आहे. याने घ्यावे नाम तिसरी करणे त्याचे काम. कोणाची काम? आपण आयुष्यभर संसार संसार करतो, आपण आयुष्यभर लेकर करतो माईबाप, पण शेवटचा अंतिम सत्य काय आहे ते मग एकमेव नाम. बस. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे
देवाचं नाव घ्यायचं, पण कसं घ्यायचं म्हणून सांगितले, आवडीने घ्यायचं, प्रेमानं घ्यायचं, तर त्या नाम घेण्याला काहीतरी अर्थ आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही सगळ्या महिला मंडळ सकाळी सकाळी जप करता का? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपण माळेनं जप करतो, पण आपलं चित्त मात्र संसारामध्ये असतं. जप कसा केला पाहिजे? गॅसवरलं दूध संपूर्ण खाली उतू जरी गेलं तरी आपलं लक्ष नाही गेलं पाहिजे त्या दुधाकडे. हे खरं परमार्थ आहे. या परमार्थाची व्याख्या तरी नेमकी काय आहे? आपला परमार्थ सांगू तुम्हाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. लेकरू पडन बघ, 108 मण्याला म्हणजे 108 मण्याची माळ असते ना, 108 मण्याची माळ जपण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नाही. किती वेळ लागतो 108 मणी जपण्यासाठी? तुम्हाला? मला अर्धा तास लागतो. तुम्हाला? बोला किती? हा तेवढाच. बर बर. पण अर्धा तास सकाळचे 5 मिनिट सुद्धा आपण देवाला देऊ शकत नाही म्हणल्यास या जन्माला जीवनाला काही अर्थ नाही. कारण देवाचं एक आहे, लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. पण कधी? पण तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की नाही की देवानं आमच्या ऐकावं, देवानं आमच्या शब्दाला मान देवा. देव देतो. देव खूप कृपाळू आहे. तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. देव आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. एकमेव त्या भगवंताचं नामचिंतन घ्यावं लागेल. बरोबर आहे की नाही? किती जणांना मान्य आहे की देवाचं नाव घेतल्याच्या नंतर या जीवाला समाधान मिळतं? तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारू का? गेल्या 3 दिवसाचा अनुभव, कथेची वेळ झाल्याच्या नंतर, कीर्तनाची वेळ झाल्याच्या नंतर किंवा हरिपाठाची वेळ झाल्याच्या नंतर किती जणांचे पाय मंडपाकडे ओळतात? हात वरी करा. किती जणांचे ओळतात? असं समजायचं अंतरंगाचा श्रृंगार झाला. ज्या वेळेस या पायानं सांगावं, चल 9 वाजले, मंदिराकडे चल, कीर्तनाची वेळ झालेली आहे. 2 वाजले, कथेची वेळ झालेली आहे, चल मंदिराकडे, मंदिराकडे चल. ज्या वेळेस हे मन या पायाला सांगेल ना, त्यावेळेस अंतरंगाचा श्रृंगार झालाच म्हणून समजा. बाह्य रंगाचा श्रृंगार हा करावा लागतो, पण अंतरंगाचा श्रृंगार हा होत राहतो. मला तुम्हाला सांगायचंय काय, हा अट्टहास सगळा तुमच्यासाठी केलेला आहे. याचा किती फायदा करून घ्यायचा आहे कोणाच्या हातात आहे? झोपल्या का काय? बोला. कळलं ना सगळ्याला माझी भाषा? बरोबर आहे की नाही? मग साधू संतांचा एकमेव उद्देश आहे, साधू संतांचा एकमेव हेतू आहे, ते म्हणजे तुम्हा सामान्य जीवाला सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त करून देणं. तुम्हाला एक सांगू का? हे जे 84 लक्ष योनी चक्र आहे, या चक्रामध्ये हे चक्र गोल आहे आणि 84 लक्ष योनी आहे त्याच्यामध्ये. पण हे चक्र चुकवण्याचं काम एकच आहे बघा. तुमच्या बँकेमध्ये जर 10 लाख रुपये असतील, तुमच्याकडे जर 50 एकर जर शेती, बंगले, गाडी सगळं असेल, तरी चक्र चुकतं. चुकतं का? चुकतं का? इकडे बसलेली पुरुष वर्ग बोला बरं, चुकतं का? बँकेमध्ये बाबा 10 लाख रुपये, चक्र चुकन का? काय करावं लागेल मग? एकमेव त्या भगवंताचं नामचिंतन. बँकेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला किंमत सगळ्यात जास्त कधी असते? ज्या वेळेस आपलं बँकेमध्ये बॅलन्स खूप आहे, त्यावेळेस आपल्याला या साहेब, बसा साहेब, खुर्ची टाकते, पाणी देते, चहा पाजवते. आणि तुमचं बँकेमध्ये काहीच बॅलन्स नसल्याच्या नंतर तुम्ही हातामध्ये पिशवी पासबुक घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला बोलवतील का? देवाचं सुद्धा तसंच आहे. देवाच्या दरबारामध्ये आपल्या शब्दाला किंमत आहे तरी कधी? ज्या वेळेस आपल्याकडे नामस्मरणाचा खूप सारा साठा असेल, त्यावेळेस त्या भगवंताच्या दरबारामध्ये आपल्या शब्दाला किंमत असते. आणि म्हणून प्रत्येकाला वाटत असेल बघा, तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न, किती जणाला वाटतं की पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी यावा? किती जणाला वाटतं? टाळकरी, माळकरी, बसलेले श्रोते, सगळ्यांनी हात वरी करा. किती जणाला वाटतं की पंढरपूरचा पांडुरंग माझ्या घरी यावा? ह्यांना वाटत नाही का? मग करा की हात वरी. नेमकं मला कळू द्या, कोण झोपले, कोण जागी आहे. प्रत्येकाला वाटतं. सगळ्यांनी हात वरी केले, बरं झालं, धन्यवाद. पण ऐका, किती जणाला वाटतं की मी पांडुरंगाच्या घरी जावं? कोणालाच वाटत नाही. कशामुळे? देवानं आपल्या घरी यायचं, मग आपण देवाच्या घरी जायला पाहिजे ना? कधीच नाही. माय बाप, माणूस इतका भीतो या मरणाला, इतका भीतो
या माणसाला जर त्या पांडुरंग परमात्म्याने जर कळालं असतं की हा माणूस सोमवारी मरणार आहे, तर काय दशा झाली असती विचार करा. या जगाच्या पाठीवरती एकमेव निस्वार्थ आपल्यावरती प्रेम करणारा देव, संत आणि ग्रंथ आहे. जितका वेळ तुम्ही संकल्पावी माया संसाराची, जितका वेळ तुम्ही तुमच्या प्रपंचाला देतो त्याच्यापेक्षा जास्त नाही, तेवढाच वेळ तुम्ही परमार्थाला द्या. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल. जय हो. बघा, जीवनाचा उद्धार करून घ्यायचा जर असेल तर हे एकमेव साधन म्हणजे या नामस्मरणाचं आहे. हा बहाणा आहे. श्याम तुझे मिलने का सत्संग बहाना है. हा एकमेव बहाणा, आणि 7च दिवस मिळणार आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याचे सुद्धा 7च दिवस आहेत. बरोबर आहे की नाही? या कीर्तनामध्ये, या कथेमध्ये संसाराच्या गप्पा मारून तुम्हाला हसवणं, तुमचं मनोरंजन करणं, तुम्हाला कामधंदे नाहीत म्हणून तुम्ही इथे येऊन बसलात का? नाही मायबाप. ज्या ठिकाणी देवाच्या नामाचा उच्चार केला जातो, आवडीने भावे हरिनाम घेसी, पण तुझी चिंता त्यासी सर्वांनी, आपलं एकमेव काम आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, देव आपल्या भक्ताची कामे 100% करतो. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, अनुभव आहे. अनुभव असल्याशिवाय माणूस बोलू शकत नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा हे सांगतात की सांगतो तुम्हासी काय करा, भजारी विठ्ठला. आणि त्या पांडुरंगाला जर तुम्ही नाही भजलं, नाही तरी गेला सांगितलं की सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. या जन्माला आल्याच्या नंतर एकमेव त्या देवाचं नामचिंतन करणं हा एकच हेतू आहे. तुम्ही म्हणतात की ताई ऐका, आम्ही सगळे प्रपंचिक माणसं आहोत, आम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करायचं, संतांचं नामचिंतन करायचं, ग्रंथाची भक्ती करायची, याच्यामध्ये आमचा फायदा काय? तुम्हाला एक सांगू का, या जगाच्या पाठीवर साधू संतां इतका व्यवहार हा कोणालाच कळत नाही. ज्यांना ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्यांनी वाचले, या जगामध्ये, या पापी दुनियेमध्ये त्याची फसवणूक कोणीच करू शकत नाही. ज्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय कळले, या जगामध्ये त्याची फसवणूक कोणीच करू शकत नाही. का तर तुम्हाला एक सांगू का, एक राजा होता, प्रधान आणि एक शिपाई. हे तिघे जण निघाले शिकार करण्यासाठी. दिवसभर गेले, शिकार काही झाली नाही. काय करावं, काय करावं? आणि सूर्य अस्ताकडे जायला लागला, दिवस मावळायला लागला. काय करावं आता? शिकार झाली नाही, पोटाला काही अन्न मिळालं नाही. काय करायचं आता? हे तिघही रस्ता चुकले. आणि एका आश्रमाच्या बाहेर एक आंधळे बाबा बसलेले होते. आणि पहिल्यांदा तो शिपाई आला नाही. त्या शिपायाने विचारलं, बाबा, ए आंधळ्या, शहराकडे रस्ता कुठून जातो रे? घेऊ रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट कशाला म्हणतात ते ऐका. ए आंधळ्या, शहराकडे रस्ता कुठून जातो? त्यावेळेस त्याने सांगितलं, मनामध्ये थोडी खंत वाटली, बाबा माझं वय 75 आहे आणि हा मला आंधळ्या म्हणतोय, वाईट वाटलं. काय करावं, काय करावं मनामध्ये विचार करला. जाऊ द्या, याची आणि आपली भेट कधी होणार आहे म्हणून त्याने सांगितलं, सरळ जा, डाव्या हाताला वडा, येड्या बाबळीचं झाड आहे, त्या येड्या बाबळीच्या झाडाकडून सरळ जा, शहराकडेच जा. 15 मिनिटांनी प्रधान आला. त्या प्रधानाने विचारले, ए आंधळी बाबा,
काय म्हटला तो? आंधळे बाबा, शहराकडे रस्ता कुठून जातो? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सरळ जा, डाव्या हाताला वळा. रस्ता चुकला तर चुकू द्या बरं, सगळंच परफेक्ट येत नसतं, चुकला तर चुकू द्या रस्ता, जाऊ द्या कुठे. आपलं फक्त नेमकं सिद्धांत काय आहे एवढं जाणून घ्या, एवढं लक्षात ठेवा. त्याने सांगितलं, सरळ जा, डाव्या हाताला वळा, येड्या बाबळीचं झाड आहे, त्या झाडाकडून सरळ जा, शहराकडेच जा. आता मात्र राजा आला. राजाने विचारलं, बाबा, शहराकडे रस्ता कुठून जातो? त्यावेळेस त्या आंधळे बाबांना सांगितलं, राजा, सरळ जा, डाव्या हाताला वळ, येड्या बाबळीचं झाड आहे, शहराकडेच जाशील. राजाने मनामध्ये विचार केला की बाबा तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणे विचार. तुम्हाला कसं कळालं की मीच राजा आहे? तुम्हाला कसं कळालं? तुम्ही तर दोन्ही डोळ्याने आंधळे आहात, काहीच दिसत नाही, तुम्हाला कसं कळालं की मी राजा आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, राजा, सगळं कळतं रे मला. मी डोळ्यानं जरी आंधळा असलो तरी मनाने मला सगळं कळतं, सगळं दिसतं बरं राजा. त्यावेळेस सांगितलं, बाबा कसं कळालं सांगा तुम्हाला? काही नाही म्हणे, मी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचलेला आहे, सगळं कळतं राजा मला. जाळ जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोग जाणे जे केले पूर्वजन्मीचे. एक अर्ध्या तासापूर्वी राजा तुझ्या शिपाई आला, त्यानं मला आंधळ्या म्हटला. आंधळ्या म्हटल्या बरोबर मी ओळखलं की हा कमी पगारी आणि फुल अधिकारी आहे, बरोबर ओळखलं. त्याच्यानंतर 15 मिनिटांनी तुझा प्रधान आला, तू मला आंधळे बाबा म्हटला आणि तू मात्र मला बाबा म्हटलास. सगळं कळतं आम्हाला. अरे दारात आलेला माणूस, त्याने पाऊल टाकल्याबरोबर कळतं की तो समोरचा माणूस कोणत्या दर्जेचा आहे, सगळं काही कळतं. त्याच्या भाषेमुळे तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी. वाणी ही काय आहे? अमृताची खाणी म्हणून सांगितले आहे. म्हणून वाणी वापरताना व्यवस्थित वापरत जा. देवाने तोंड दिलेलं आहे एकमेव छान बोलण्यासाठी. बघा, एखाद्याचं जर नाव सखूबाई असलं तर आपण काय म्हणतो? ए सखे, असल्या फटक्या तोंडानं बोलत जाऊ नका, छान म्हणायचं सखूबाई, बरोबर आहे की नाही? राजाने विचार केला, बाबा बरोबर आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन सुद्धा केलं, पण बाबा ऐका, मी राजा आहे, माझ्यासोबत तुम्ही येता का? त्यावेळेस त्या राजाने मनामध्ये विचार केला, इतका बुद्धिमान माणूस या जंगलामध्ये नाही ठेवायचा, या जंगलामध्ये इतका बुद्धिमान माणूस ठेवायचाच नाही. बाबा तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्हाला काय काय लागतं ते सगळं मी देईन. त्यावेळेस ते बाबा सोबत आले आणि सोबत आल्याबरोबर 4-5 कामगार बाबाच्या हाताखाली ठेवले आणि एक 15 दिवसांनी बाबाला आणल्याबरोबर त्याच राज्यामध्ये एक हिरा विकणार आला. राजा, हिरा घेतो का रे? हो घेतो ना म्हणे. काय किंमत आहे सांगा? 3 लाखाला 3 हिरे. किती लाखाला? 3 लाखाला 3 हिरे. त्यावेळेस राजाने विचार केला, घेतो, पण ते हिरे तिन्ही माझ्या हातात दे, आंधळ्याला दाखवून येतो. आंधळ्याकडे गेला, बाबा हे बघा हिरे आहेत आणि हे हिरेची किंमत आहे 3 लाख रुपये. हिरे खरे आहेत का एवढं सांगा बरं. तो डोळ्यानं कसा होता? इकडे बसलेले पुरुष वर्ग कसा होता? आंधळ्याला हे हिरे कळतील का? ऐका, त्यांनी ते हिरे अशा हातामध्ये घेतले आणि हिरे हातामध्ये घेतल्याबरोबर त्यानं विचारलं, राजा ऐक, याच्यातले 2 हिरे खोटे आहेत आणि एकच हिरा खरा आहे. बाबा तुम्हाला कसं कळालं? तुम्ही तर चक्क दोन्ही डोळ्यांना आंधळे आहात, मग तुम्हाला कळालं कसं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बाबाने ऐक, मी तुकोबारायांचा गाथा वाचलेला आहे. हिरा ठेविताय रणी, वाचे मारिता जोघनी. अरे राजा, हिरा हातामध्ये घेतल्याबरोबर लक्षात येतं की कोणता हिरा खरा आहे, कोणता हिरा खोटा आहे. राजाने विचार केला, सांगितलं, हे बघा, हे 2 हिरे वापस न्या आणि हा एकच हिरा घ्या. 2 लाख रुपये वाचले महाराज राजाचे. राजाने विचार केला, या आंधळ्याला खुराक चालू केला पाहिजे. खुराक तुमच्या लक्षात येतो का? हा, खुराक चालू केला पाहिजे. काही नाही म्हणे, रोज या आंधळ्याला 1 ग्लास दूध द्यायचं. 1 ग्लास दूध द्यायचं का? तर याने आपले 2 लाख रुपये वाचवलेले आहेत, म्हणून याला खुराक चालू केला. फक्त आता कीर्तन संपेपर्यंत खुराक लक्षात ठेवा. हा विठ्ठल. आता मात्र 1 ग्लास दूध चालू केलं आणि आता मात्र तो
राजा खुश झाला, वा काय माणूस भेटलाय म्हणे मला. आता त्याच राज्यामध्ये एक 15 दिवसाने शर्यत होणार होती आणि राजाच्या वाड्यामध्ये एक घोडा विकणार आला. सांगितलं, राजा घेतो का रे घोडा? हो म्हणे घेतो. 2 घोडे आणलेले होते. शर्यत आहे राजा, दोन्ही घोडे घे. काय किंमत आहे? 1 करोड रुपये 2 घोड्याची किंमत आहे. ठीक आहे म्हणे. घोडे आणले आणि थांब म्हणे 2 मिनिट आंधळ्याला दाखवतो. बाबा या घोडे बघा, कोणता घोडा चांगला आहे, कोणता घोडा वाईट आहे बघा. एका घोड्याला हात लावला. हात लावल्याबरोबर एक घोडा नाचायला लागला. राजा म्हणे, या घोड्याचं कस आहे म्हणे. आणि दुसऱ्या घोड्याला हात लावला, खालून हात लावला, वरून हात फिरवला, तोंडावरून हात फिरवला. नाही म्हणे राजा, याच्यात काही कस नाही, हा बहुतेक नवरदेवाच्या वरातीतला असावा. एकच घोडा घेतो. बाबा तुम्हाला कसं कळालं? सगळं कळतं राजा मला. आणि असे व्यापारी जे आहेत मायबाप, ते कसं आहे, सगळं बुद्धीच्या बळावरती आहे. त्याला डोळे होते का? डोळे नव्हते. एकच घोडा ठेवून घेतला, गेला व्यापारी. आता मात्र अशी मी रात्रभर व्यापारी आणू शकते बरं, पण आता एवढा शेवटचा व्यापारी आणते मग बस करते बघा. आता मात्र मोहरा घेऊन एक आला व्यापारी. राजा घेतो का रे मोहरा? त्यावेळेस राजानं सांगितलं, काय भाव सांगितला? अमुक अमुक भाव सांगितला, दिलं. आणि आता मात्र विचार करू लागला की बाबा मोहरा दे माझ्या हातामध्ये, आंधळ्याला दाखवून येतो. आंधळ्याला दाखवून आल्याच्या नंतर तुझ्या फसल्या मोहरा मी घेतो. त्यांनी ते हातामध्ये मोहरा घेतल्या. आंधळे बाबा कडे गेला आणि सांगितलं, बाबा सांगा कोणत्या मोहरा खऱ्या आहेत, कोणत्या मोहरा खोट्या आहेत. त्यांनी ते हातामध्ये घेतल्या मोहरा, बाबाला दाखवल्या. बाबा बघा कोणत्या मोहरा खऱ्या आहेत आणि कोणत्या मोहरा खोट्या आहेत. त्याने हातामध्ये घेतल्या आणि हातामध्ये घेतल्या बरोबर त्याने सांगितलं, राजा ऐक, या सगळ्या मोहरा खोट्या आहेत. कसं कळालं तुम्हाला? त्याला त्या मोहराला असं दोरा गुंडाळला आणि जाळ लावला. मोहरा तोची अंगी सूत न जळे, हा त्याच्या संगी. ती सगळी मोहरा जळून भस्म झाली. काही नाही म्हणे राजा याच्यामध्ये. राजाने सांगितलं, याचा खुराक वाढवा. अगोदर 1 गिलास दूध होतं, त्याच्यामध्ये आता 4 चमचे तूप टाकलं. खुराक फक्त लक्षात ठेवा, 4 चमचे तूप टाकलं आणि राजाचे पैसे वाचले. 75 लाख रुपये राजाचे वाचले. तो व्यापारी परत घराकडे गेला आणि घराकडे गेल्याबरोबर आता मात्र राजा विचार करू लागला, बस झाले का व्यापारी? बस झाले की विठ्ठल. आता मात्र राजाने विचारलं, बाबा ऐका, सगळं कळतं हो तुम्हाला. कसं काय कळतं तुम्हाला? सगळ्यांचं तुम्ही मला सांगितलं, घोड्याचं सांगितलं, मोहराचं सांगितलं, हिऱ्याचं सांगितलं, सगळं काही कळालं बाबा, पण माझाही थोडं भविष्य काळ मला सांगा. नाही म्हणे राजा, तुझा जर भविष्य काळ मला तुला सांगितला तर तू माझा खुराक बंद करशील. नाही म्हणे, आणखीन वाढव तू खुराक. 1 ग्लास दूध, त्याच्यामध्ये 4 चमचे तूप ओतलं आणि त्याच्यामध्ये आणखीन 2 लाडू ऍड केले बघा. आणखीन लाडू टाकले. बाबा वाढवलं बघा खुराक, आता सांगा. नाही म्हणे राजा, राहू दे, उगं तुला वाईट वाटलं. नाही नाही बाबा सांगा, माझाही भविष्य सांगा. त्यावेळेस त्याने सांगितलं, राजा तू राजाच्या पोटचा नसून तू आचार्याच्या पोटचा आहे. कसं कळालं तुला? त्याच क्षणामध्ये तो राजा उठला, आईकडे गेला. आईला विचारला, आई सांग मी कोणाच्या पोटचा आहे? त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा तू राजाच्या पोटचा नाही, तू आचार्याच्या पोटचा आहे. कसं काय म्हणे? काय नाही म्हणे, आपल्या राज्यामध्ये आचारी होता. नेमकं त्या मला 5 मुलं झाली, 5ही मुलं मेली, 6वा मुलगा झाला आणि आचार्याची बायको, तिलाही मुलगाच झाला होता आणि मलाही 6वा मुलगाच झाला होता. पण माझा मुलगा मेला, तिचा मुलगा वाचला. माझ्या मुलाला घेऊन मी तुझ्या आईकडे गेले आणि तुझ्या आईकडे जाऊन सांगितलं, हा मेलेल्या मुलाची आई तू हो आणि तुझा मुलगा मला दे, म्हणजे तुझ्या मुलाला मी राजा बनवून ठेवेन. सगळं सुख संपत्ती ऐश्वर्य धन संपत्ती सगळं काही देईन, पण तुझा मुलगा तू मला दे. तुम्ही जसं समजलं तशा आचाराचा पोटचा नाही ती. सगळा समाज काय वाटतं, कीर्तनकारांनाच सुधरवायचा असतो का? तुम्हाला काय वाटलं? असा नाही. ऐका कसा आहे. त्या आचार्याचा मुलगा त्या आईने घेतला आणि त्या मेलेल्या मुलाची आई ती आचार्याची बायको झाली.
असा तू आचार्याच्या पोटचा आहे बाळा. त्यावेळेस आला आणि सांगितलं, बाबा कसं कळालं सांगा ना तुम्हाला, मी आचार्याच्याच पोटचा आहे. त्यावेळेस सांगितलं, राजा ऐक, अरे 2 लाख रुपये वाचल्याच्या नंतर मला हातामध्ये सोन्याचं कडं करायच्या ऐवजी तू 1 गिलास दूध दिलास मला. असं असतं का रे राजा? कुठं तुझे 3 लाख रुपये वाचवल्याच्या नंतर मला गळ्यामधली सोन्याची चैन करायची, तर तू त्याच्यामध्ये 4 चमचे तूप घातलंस राजा. हे कुणाची लक्षण आहे? आचार्याचीच लक्षण आहे. आता मात्र ती असा विचार करू लागला, बाबा तुम्हाला एवढं सगळं कळतच कसं? अरे ज्याने ज्ञानोबाराय तुकोबाराय वाचले, ज्यांना ज्ञानोबाराय तुकोबाराय वाचता येतात, त्यांची फसवणूक कधीच होत नाही. ज्याच्या डोक्यावरती साधू संतांचा हात आहे, अरे बाह्य रंगाचे डोळे काय करतात? ज्या साधू संतांना समोरचा माणूस पाहिल्याबरोबर लक्षात येतो की हा माणूस कोणत्या दर्जेचा आहे, हे सगळं ज्ञान कुणाकडे आहे? तुम्हाला सांगू, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 5 असे सिद्ध संत सांगितलेले आहेत. कोणते कोणते 5 सिद्ध संत आहेत ते? पहिले आहेत नामदेवराय, दुसरे आहेत ज्ञानोबाराय, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत जगद्गुरु तुकोबाराय आणि 5वे आहेत ते निळोबाराय. या जीवनाच्या आपल्या 5 पायऱ्या आहेत. कशा 5 पायऱ्या आहेत सांगू का तुम्हाला? नामदेवरायाकडे प्रेम आहे, प्रेम कसं करावं हे नामदेवरायाकडून शिकावं. अथांग ज्ञानाचा सागर असलेले ज्ञानोबाराय, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, बरोबर आहे की नाही? तिसरे असणारे नाथ महाराज, ज्यांच्याकडे अथांग अशी शांती आहे. चौथे असणारे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांच्याकडे खूप सारे वैराग्य आहे. किती वैराग्य आहे? तुम्ही म्हणता तुकोबारायाकडे काही धन नव्हती, संपत्ती नव्हती, होतं असं होतं का? नाही. या जगामध्ये पहिलं कर्ज माफ जर कोणी केलं असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने केलेलं आहे. आणि 5वे जी संत आहेत ते म्हणजे निळोबाराय, ज्यांच्याकडे अथांग अशी गुरुनिष्ठा आहे. वैकुंठाला गेलेले तुकोबाराय परत बोलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकमेव ते निळोबारायाने केलेलं आहे. इतकी गुरुनिष्ठा, किती गुरुनिष्ठा! हा जो संसार रूपी भवसागर आहे, हा भवसागर पार करण्याचं साधन म्हणजे गुरु आहे. गुरुनी सांगितलेल्या मार्गावरती आपण गेल्याच्या नंतर या जीवाला कुठल्याच प्रकारचं दुःख होत नाही, कुठल्याच प्रकारची चिंता राहत नाही. एकमेव गुरु. आणि म्हणून असे असणारे निळोबाराय. नामदेवरायांनी काय केलं? नामदेवा हाती दूध प्याला, देवाने दूध पिलं. कुणाच्या हातातून? नामदेवरायाच्या. किती प्रेम करावं, खूप साऱ्या भगवंतावरती प्रेम करावं. या जीवनाच्या आपल्या 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी पायरी डगमगली, एका जरी पायरीला धक्का लागला तरी आपल्या जीवन जगण्याला काही अर्थ उरत नाही. हे साधू संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी तुमच्या गावामध्ये या ठिकाणी भक्तिमय गंगा आहे. या भक्तिमय गंगामध्ये ज्याला माझ्या पांडुरंग परमात्म्याने 2 हात दिलेले आहेत, त्यांनी फक्त हात वरी करा. ज्यांना हात आहेत त्यांनी हात वरी करा, ज्यांना नाही त्यांनी करू नका. सगळ्यांनी करा. वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, खुर्चीवर बसलेले, टोपीवाले, चष्म्यावाले, सगळ्यांनी करा. झाले का? तुमची इमानदारी तुमच्या संग बघा. हात दिसला पाहिजे आणि या हाताला हा हात दिसला पाहिजे. आपण कुठल्या धर्माचा प्रचार करायला लावू का? कोण असंच करलाले, कोण असंच करलाले, अशा टाईप करा. सगळ्यांनी वट्ट्यावर, कट्ट्यावर, खुर्चीवर सगळ्यांनी करा. बघा बरं किती जणांचे दिसतात हात. जय हो. तुले हरी का नाम Come on.
बघा, मी ज्या वेळेस तुम्हा सगळ्यांना खाली झाली, तुम्हाला एक सांगू का, हात वरी कशासाठी करायचा असतो? टाळी वाजवल्याच्या नंतर धनरेषा आपली वाढत असते. एखाद्याची जर धनरेषा कमी असेल तर धनरेषा टाळी वाजवल्याच्या नंतर वाढत असते. कीर्तनाला आल्याच्या नंतर हाताने टाळी, मुखाने ना, आणि घरी जाईपर्यंत एवढंच का? बरोबर आहे का नाही? बघा, ही संसार रूपी नौका आहे, दलदल आहे, दलदल. हा जीव दलदलीमध्ये फसलेला असतो आणि आपण दलदलीमध्ये फसल्याच्या नंतर त्या पांडुरंगाला म्हणतो, देवा वाचव, देवा वाचव. हात वरी कधी होतात सांगू का? या हरी कीर्तनामध्ये आपण जर अंतरंगातून जर आपले हात वरती केले तर त्या दलदलीमध्ये हा जीव अडकल्याच्या नंतरच आपले हात असे वरी होतात. भजन होईपर्यंत सगळ्यांनी भजन करायचं. तर हातावरी आता रिझल्ट बघा, रिझल्ट बघा. हा, चला सगळ्यांनी. झाले का? जय हो. राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे तुम्हाला एक सांगू का, कुठेही जा तुम्ही, आमचीच संख्या जास्त आहे. माझी संख्या जास्त आहे, कुठेही जा. काय सिस्टमचा आवाज सोडायला वाजवा बरी जटाळी. हा, अरे देवा, हा, कुठेही जा, माझा आवाज मोठा आहे. ही सगळ्या मी आहे. बोला बोला बोला.
संगीतासोबत म्हणा हातावरी करू ना एकदा लास्ट राधे 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 रेखनिया भाग गेला शीन गेला पण अवघा झाला असी आनंद आनंद मनाला प्राप्त होतो. मला एक सांगा सुखाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? बोला बरं, ऐकायला येत नाही मला. सुखाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? धन्यवाद. पण आनंदाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? आनंदाला विरुद्धार्थी शब्द काहीच नाही. देवाकडे मागत असताना सुखही मागायचं नाही, देवाकडे मागत असताना दुःखही मागायचं नाही. देवाला मागत असताना एकमेव मागायचं, हे परमेश्वरा, हे ईश्वरा, मला तू देत असताना फक्त आनंद दे. सुर से सुनाऊ सरगम से सुनाऊ सत्संग में सुनाऊ सबको महिमा राम नाम की, 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 महिमा राम नाम त्या देवाला आनंद झाला पाहिजे की मी या मानवाला, या देहाला जन्म दिला आहे, मी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्या देवाने हे हात कशासाठी दिलेले आहेत, हे पाय कशासाठी दिलेले आहेत, हे डोळे कशासाठी दिलेले आहेत. त्या देवाला, त्या भगवंताला, त्या परमेश्वराला रोज नमस्कार करण्यासाठी हे हात दिलेले आहेत. मला तुम्हाला सांगायचं काय, या बिरिबीच्या सप्ताह कमिटीने हा अट्टहास तुमच्यासाठी केलेला आहे. 1 वर्षाची चार्जिंग, 1 वर्षाची चार्जिंग म्हणजे हा सप्ताह आहे. सप्ताहामध्ये तुम्हाला प्रत्येकाला चार्जिंग करून घ्यायची आहे. पण चार्जिंग करून घ्यायची पण कशी? त्या भगवंताला अंतरंगामध्ये साठवायचं, हे मन दिलेलं आहे. क्या बात है, वाह. कारण मायबाप, मला तुम्हाला सांगायचंय काय, या कथेमध्ये आल्याच्या नंतर, या कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर तरुण मंडळीने स्वागत केलं पाहिजे त्या देवाचं. लावणी मृदंग श्रुती काळ घोष सेवा ब्रह्मरस आवडीने, आवडीने हा ब्रह्मरस सेवन करायचं आहे. या श्रीमद भागवत कथेमध्ये आपल्या भागवताचा पहिला श्लोक आहे की सच्चिदानंद रूपाय, आनंद देणारा भगवान परमात्मा. क्या बात है. खरंच माईबाप, भगवंताचा आवाज ऐकल्याबरोबर रक्त सळसळलं पाहिजे. टाळाचा आवाज ऐकल्याबरोबर शरीरावरती संपूर्ण शहरा आला पाहिजे. तो खरा परमार्थाचा आनंद आहे. महिमा राम नाम की, महिमा राम नाम की, महिमा विठ्ठल नाम की, महिमा विठ्ठल नाम की, महिमा राम नाम की, महिमा राम नाम की, महिमा विठ्ठल
की आता हे कीर्तन थांबूच नाही. पहाटे 5 पर्यंत चालू ठेवलं तर जमल का इकडं तुम्हा सगळ्यांना? आता होच म्हणायचं, कंटाळा जरी आला तरी होच म्हणायचं. हा बरोबर आहे की नाही? ऐका, साधू संतांनी सुद्धा सांगितले की या नश्वर गोष्टीमध्ये एकमेव चिरकाल टिकणारी गोष्ट म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. सगळ्या गोष्टी संपणार आहेत, नश्वर गोष्टीच्या मागे लागू नका. महिमा राम नाम की, त्या भगवंताचा एकमेव नामचिंतन. तुम्हाला हे सगळ्यांना एक सत्य सांगते बघा, देव मोठा नाही, मुळात देव मोठा नाहीच. देवापेक्षा सुद्धा मोठा आहे ते भगवंताचं नामचिंतन. गगनहुनी वाढ नाम आहे, गगनहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. भगवंतापेक्षा सुद्धा मोठा असणाऱ्यासाठी होता होईल तेवढं पुण्यामध्ये भर पडण्यासाठी, होता होईल तेवढं नामचिंतनाच्या घड्यामध्ये आपली संख्या वाढवण्यासाठीच हा अट्टहास आहे. या संसाराची किती जरी भरभरी केली तरी न भरणारा संसार आहे, आणि थोडं जरी केलं तरी पूर्णत्वाकडे नेणारा हा परमार्थ आहे. हेच जगद्गुरु तुकोबर आहे. करता भरवारी, करता भरवारी, दुरावारी, करता भरवारी, करता भरवारी, दुरावारी.
सांगितलं, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. हा संसार कसा आहे, किती जरी या संसाराची भरोवरी करण्याचा प्रयत्न केला तरी न भरणारा हा संसार आहे. तुम्हाला एक सांगू का, हे मन कसं आहे बघा. एका व्यापाऱ्याने एका गावातल्या गरीब माणसाला सांगितलं की आई, तू माझ्याकडून धन माग, संपत्ती माग, ऐश्वर्य माग, काहीही माग, मी तुला देण्यासाठी तयार आहे. त्यानं शेर घेऊन आला. आठवा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, शेर आठवा. किती राहतो शेर, एक एवढा राहतो, बरोबर आहे की नाही. तो शेर घेतला आणि सांगितलं, ऐका तुम्ही आमच्या गावचे सरपंच, मला एवढी शेर भरून फक्त ज्वारी द्या, एवढी शेर भरून मला फक्त ज्वारी द्या. त्यानं सांगितलं, बाबा आई माझ्याकडे खूप श्रीमंत आहे आणि हा चान्स तुला एकच आहे, काहीही मागू शकतोस, गाडी माग, बंगला माग, धन माग, संपत्ती माग, फक्त शेरभर ज्वारी. नाही म्हणे, एवढीच भरून मला ज्वारी द्या. त्यांना असं ज्वारी घेण्यासाठी समोर असं तो शेर केला, पण त्या शेराला खालून बुडच नव्हतं. मला सांगा, किती कट्टे टाकल्याच्या नंतर, किती पोते टाकल्याच्या नंतर ते शेर भरणारच, भरण का? का भरणार नाही? पुरुष वर्ग का भरणार नाही? तुम्हाला सगळ्यांना माझी भाषा कळते ना, मग का भरणार नाही? खालून त्याला बुडच नव्हतं. त्यानं विचार केला की बाबा ऐका, तुमच्यात हिंमत आहे ना, तुम्ही फक्त मला एवढी भरून ज्वारी द्या, तुमचं राहू द्या, गाडी राहू द्या, बंगला राहू द्या, धन राहू द्या, संपत्ती राहू द्या, सगळं काही राहू द्या, पण एवढी शेर भरून मला ज्वारी द्या. तसंच हे मन आहे. या मनाला जर आपण खालून टेकन लावण्याचा जर प्रयत्न केला तर कदाचित हे मन रूपी शेर भरल्याशिवाय राहणार नाही. आणि परमार्थामध्ये काय झाले तुम्हाला सांगू का? आता या मृदंगाचार्याकडे बघू नका बरं, कारण आम्ही सगळे 10 गावचे पाणी पिणारे महाराज असतो, आम्ही एका थाऱ्यावरली कधीच नसतो. मृदंगाचार्याला कसं तुमच्या बिरबी सारखे गाव होतं आणि त्या मृदंगाचार्याला त्या गावानं 500 रुपये दिले. पण त्याला वाटलं बाबा ऐका, मला 500 रुपये दिले, आणखीन मला 50 रुपये दिले असते तर किती चांगलं झालं असतं, बरोबर आहे का? 50 रुपयासाठी तो मृदंगाचार्य नाराज होऊन घरी गेला. तुम्हाला सांगू का, 500 रुपये देऊ, 1000 रुपये देऊ, 10,000 रुपये देऊ, किती जरी पैसे दिले, समोरचा देणारा किती जरी त्याच्या मनामध्ये वाईट आलेलं असलं. बघा आता मी एका गावाला कीर्तनाला गेले, माझं नाव काय आहे, ऐश्वर्या राऊत, माझ्या नावाच्या समोर लिहिलेले 10,000 रुपये, ऐश्वर्याताई राऊत 10,000 रुपये, आणि मला सप्ताह कमिटीने दिले फक्त 8,000 रुपये. 2,000च झालं का नाही का? त्याची बायको मारायची, मग त्याच्यामध्ये कुणाची इज्जत गेली? माझी. ऐका, या ठिकाणी या संसारामध्ये ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, असं धन कमवू नका. आपल्या साधू संतांनी प्रमाण देऊन सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे. नीतीने कमवलेलं धन संपत्ती ही पचत असते, पण 500 रुपये मागे गेलेला तळतळाट हा कधीच पचत नसतो. हा संसार कसा आहे, किती जरी याची भरवरी करण्याचा प्रयत्न केला तरी न भरणारा हा संसार आहे. तुम्हाला सांगू का, आपल्या जर नीतीमध्ये असेल की या गायकाचे मला 1000 रुपये बुडवायचे, या गायकानं समाधान राहिलं पाहिजे की कीर्तनकारांना माझे पैसे बुडवलेत, बुडवू द्या, पण माझा देणारा भगवंत कसा आहे, हमारा हरी हे 1000 हात वाला. देणारा कोण आहे? देणारा तो देव आहे, बरोबर आहे की नाही? अरे तुम्ही काय द्यावं आम्ही काय घ्यावं? इतके तुम्ही श्रीमंत आहेत का? आणि इतके आम्ही भिकारी आहात का की तुम्ही आम्हाला द्यावं? नाही मायबाप. या मनाला टेकन लावायचं काम एकमेव ही परमार्थ करतो. आणि आमचे बघा, आमच्या क्षेत्रातले जे संप्रदायामधले आहेत, गायक असतील, वादक असतील, मृदंगाचारी असतील, हे समाधानी, यांच्या मनाला नेहमी टेकन असतं. बघा, तुम्ही यांना 500 रुपये सांगा आणि 400 रुपये द्या, हे आनंदाने घरी जातात का? तर उद्या दुसरा 9 त्या आपल्याला कार्यक्रम आहेच, असे यांचे विचार आहेत. मला तुम्हाला सांगायचे का, संसारामध्ये मनाला ज्याला टेकन लावता आलं त्याला संसार जिंकता आलो. अरे तुम्हाला टेकन लावायचंच नसेल तर परमार्थामध्ये लावा. आज माझी 108 महिन्याची जप झाली, उद्यापासून मी 2 माळी जप करेन, उद्यापासून मी 3 माळी जप करेन, उद्यापासून मी 10 माळी जप करेन. परमार्थामध्ये मनाला टेकन कधीच लावू नका नामा बाबतीत. पण या नश्वर, मला सांगा, धन संपत्ती, पैसा, गाडी, बंगला कधी ना कधी संपणार आहे का नाही? मग सोबत काय येणार आहे?
प्रत्येकाला वाटतं की मला मरायच्या टायमाला देवाचं नाव यावं. तुम्हाला वाटतं का हो दादा? मी मरताना माझ्या मुखाला देवाचं नाव यावं. अरे आयुष्यभर तू ज्या संसाराचं चिंतन केलं, मरणाच्या टायमाला तुला देवाचं नाव कसं काय आठवेल? आता बघा, या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण कथा चालू आहे. गजेंद्र आख्यान येईल बघा. तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते धावत्या वेळेमध्ये, कारण आपल्याकडे वेळ सुद्धा नाही. ऐका, त्रिकुट नावाचा एक पर्वत आहे. 3 गुणाने, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण, या 3 गुणाच्या पर्वताचं नाव आहे त्रिकुट पर्वत. आणि त्या पर्वतावरती गजेंद्र नावाचा एक हत्ती राहत होता. त्या हत्ती इतका संसारावर प्रेम करत होता, कधीच त्यानं देवाचं नाव घेतलं नाही, कधीच भगवंताचं नामचिंतन घेतलं नाही. आता काय करायचं? एका सरोवरावरती गेला. धावत्या वेळेत सांगते बरं मी. सरोवरावरती गेला आणि आपल्या मुलांसोबत, आपल्या पत्नी सोबत, आपल्या सुनांसोबत तो सोंडेमध्ये पाणी घेऊन एकमेकाच्या अंगावरती मज्जा करू लागले, आनंद घेऊ लागले. संसाराचा तो गजेंद्र आनंद घेत होता. आणि एका नकराने, एका मगरीने त्या गजेंद्राचा असा पाय घट्ट धरला. काही केलं तो पायच सोडेना. आता काय करावं? बायकोला सांगितलं, अगं ऐक, माझ्या पायाला काहीतरी धरल्यासारखं वाटते बघ. कसं करणार? कोणीतरी धरले बघ माझ्या पायाला. जेवढं मी सोडण्याचा प्रयत्न करतोय तेवढा माझा पाय घट्ट धरला जातो. मुलांना सांगितलं. त्याच्या मनामध्ये एक गर्व होता, अहंकार होता की माझी मुलं खूप शक्तिशाली आहेत, माझी बायको सुद्धा खूप शक्तिशाली आहे, मला या संसाराची भीती नाही, मला या देवाची गरज नाही, असं कोणाला वाटत होतं? त्या गजेंद्राला. त्या गजेंद्राने विचार केला की बाबा, बरेच दिवस गेले, अनेक दिवसापूर्वी ते युद्ध चालू होतं त्या मगराचं आणि गजेंद्राचं. काही केल्या पायच सुटेना. मुलांनी सांगितलं, मुलांच्या बायकांनी, अहो धनी सांगते तुम्हा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, त्या म्हाताऱ्याच्या नादी लागू नका, असं बी हे मरणार आहे आता. मुलं निघून गेली, सुना निघून गेल्या, बायकोही थोडा दिवस थांबली आणि बायकोही निघून गेली. आता काय करावं? गजेंद्रापाशी कोणच नाही. त्याने एक फूल घेतलं आणि ते फूल आकाशाच्या दिशेने भिरकवलं. कोणता गजेंद्र? तोच गजेंद्र जो देवाला मानत नव्हता, पण फूल घेतलं, आकाशाच्या दिशेने भिरकवल्या बरोबर ते फूल त्यानं भिरकवलं अंतरंगातून आणि पोटातून म्हणू लागला, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड फूल भिरकवला आणि म्हणू लागला, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड चालक. या ब्रह्मांडाला चालवणारा कोण आहे? लवकरात लवकर या आणि माझे प्राण वाचवा. मला सांगा, हत्ती म्हणण्यासाठी किती वेळ लागतो? हत्ती ज्या वेळेस लक्ष्मी मातेच्या साईडला भगवान परमात्मा बसलेले होते, ताटकन उठले आणि लक्ष्मी मातेने विचारलं, कुठं चालला? ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलो तो पीछे होता है आवाज. इतका वेगाने भगवान परमात्मा आले. ह लक्ष्मी पशी म्हणले, ती गजेंद्रा पशी म्हणले, पुढे चालू लागले तो पीछे होता है आवाज. इतक्या वेगाने भगवान परमात्मा त्या गजेंद्राचे प्राण वाचवण्यासाठी आले.
मला तुम्हाला सांगायचंय काय, ज्यांच्यासाठी तुम्ही हा देह झिजवता ते मुलं बाळ शेवटी नश्वर आहे, हे संपणार आहे. मला सांगा, आपल्या मुलांना आपण जन्म देतो, बरोबर आहे की नाही? आपल्या मुलांना आपण संस्कार लावतो, पण तुमचे मुलं 10 लाखाचे बंगले सुद्धा बांधतील, पण तुम्हाला काय गॅरंटी आहे की त्या बंगल्यामध्ये तुम्हाला ठेवतील? माझ्या देवाचं तसं आहे का? देव धोका देतो का? संत धोका देतात का? ग्रंथ धोका देतो का? नामचिंतन घेतलेलं वायाला जातं का? देवाचं घेतलेलं नाव कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये उभं राहतं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. साधू संतांचं ही एकच म्हणणं आहे की नश्वर गोष्टी, जी गोष्ट कधी ना कधी संपणार आहे, त्या गोष्टीचा कधीच अट्टहास करू नका. हे बाह्य रंग आहे, या बाह्य रंगाला पावडर, क्रीम, गंध, टिकली काय गरज आहे? अहो, अंतरंगामध्ये फक्त तुम्ही तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग एवढं एकमेव खरं आहे. बाकीचं सगळं काही खोटं आहे. या देवानं आपल्याला या ठिकाणी पाठवलं गाडे बंगली घेण्यासाठी नाही, तर या जन्माला आल्याच्या नंतर त्या देवाचं नामचिंतन करणं हा भगवंताचा एकमेव हेतू आहे. आणखीन 1 महिन्यानं पंढरपूरची वारी आहे बघा. त्या वारी मधला प्रकार मी तुम्हाला सांगते. आपण पंढरपूरला जातो. तुम्हाला एक सांगू, आपण सगळेजण सामान्य आहात, गरीब कुळातले आहात. आपल्याला बार बार पंढरपूरचं तिकीट काढून आपल्याला जाणं होत नाही. तिकीट जरी अर्ध असलं तरी जाणं होत नाही. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मागे संसार आहे. तेवढ्या 1 महिन्यामध्ये त्या पंढरपूरच्या वाटीने बिस्किट, वेफर्सचे पुडे, राजगिऱ्याचे लाडू, तुम्ही म्हणता तुम्ही काही घेतले का असा हात करून? कधीच नाही माय बाबा. तुम्हाला सांगते, बऱ्याच महिला मंडळ अशा आहेत. ती वारी म्हणजे एकमेव काय आहे तुम्हाला सांगू का? त्या वारीला गेल्याच्या नंतर फक्त आपला एकमेव हेतू, मला 35 किलोमीटरचा मुक्काम मला चालणं होणार, माऊली माझ्याकडून करून घ्या, माऊली माझ्याकडून करून घ्या, माऊली माझ्याकडून करून घ्या. आपलं कसं असतं संसारिक माणसाचं, घरून रिकामी पिशवी घेऊन जातो, बिस्किट पुडा आला, द्या 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 बिस्किट पुडा. बिस्किट पुडा घेण्याच्या नादामध्ये हंड्यावाल्या एक मावशी होत्या. वारी मधला प्रकार आहे हंड्यावाल्या मावशी. त्यांनी असे ती पेपरचे सगळे पॉकेट घेतले, ती माळची माळ आली अशा हंड्यामध्ये गाडून टाकल्या. पाठीमागून एक मावशी आल्या, त्या मावशीने त्या हंडीवाल्या मावशीला असं दाबलं आणि तसं दाबल्याबरोबर ती मावशी खाली पडली आणि तिच्या हंड्यामध्ये सगळे ती पेपरचे पुढे काढून घेतले, मावशी पळून गेली. त्याच्यासाठी वारीला जायचं असतं का? नाही. त्या वारीला गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगू का, वारी कोणाच्या न होते? संपदा सोहळा नावडे मनाला, त्याची चक्रपाणी वाट पाहतो. तो पांडुरंग परमात्मा तुमची आमची प्रत्येकाची वाट पाहतो. पंढरपूरला जात असताना केवळ आपल्या मुखामध्ये ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम एवढंच आपल्या एकमेव मुखामध्ये पाहिजे. असाच एक माणूस पंढरपूरला गेला. त्याची इच्छा नव्हती बरं पंढरपूरला जायची. बायकोनं सांगितलं जा, आणि पुरुष महिलांचं सगळं ऐकतात, बरोबर आहे की नाही? त्यानं सांगितलं अगं नको ग, म्हशी आहेत, गायी आहेत, कोंबड्या आहेत, शेळ्या आहेत, बकऱ्या आहेत, कसं जाऊ मी पंढरपूरला? पंढरपूरला आला महाराज बायकोच्या सांगण्यावरून. सगळे वारकरी बोलू लागले ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. सगळे वारकरी हा जप करू लागले आणि तो एकटाच उगच आलो उगच आलो. मला सांगा, तो अंतरंगातून आला होता का? बायकोनं जा म्हणला म्हणून तू गेला होता. सगळे वारकरी माझ्या ज्ञानोबा रायाचं तुकोबा रायाचं सगळे जप करू लागले. सगळे म्हणू लागले. सुंदर हरिपाठ चालू झाला.
देवाची द्वारी उभा क्षण भरी हे उगच आलो उगच आलो. कुठं राजगिऱ्याचा लाडू दिसला तर तेवढंच तो देवाचं नाव घ्यायचा. ज्ञानोबा तुकाराम म्हणल्यास माऊली घ्या म्हणतात बघा. उगच आलो नाही माय बाप. आता मात्र त्या दिंडी चालकानं सांगितलं ऐका, आपल्याकडे वेळ नाही, मी धावत्या वेळात सांगण्याचा प्रयत्न कर. दिंडी चालकानं सांगितलं पांडुरंगाचं दर्शन घेत आपण आळंदीला निघून जाऊ. जातात बघा पंढरपूरला वारीला लागले सगळ्या वारकऱ्यांनी सुंदर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. उगच आलो आला कशाला? बायकोनं सांगितलं म्हणून. आता मात्र पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये जाण्याची वेळ आली. पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेला. सगळे वारकरी अंतरंगातून म्हणू लागले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. याचा एकच जप सुरू केला उगच आलो. आता काय करावं? पांडुरंगाला पाहिलं, ते रूप पाहिलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ते रूप पाहिलं. तो देह विसरून गेला, भान विसरून गेला आणि आता मात्र म्हणू लागला मी बरं झाला आलो. पांडुरंगा, वारीचं महत्व मला का नाही लवकर सांगितलंस रे? माझं वय निघून गेलं, माझे दात पडले, माझे पाय थकले, ना जाणे मला सुद्धा माहिती नाही मी वारी चालू शकन का नाही. का मला उशिरा त्या परमार्थाच्या मार्गावरती आणलास? इतकं मनमोहक असणार राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा रोपलिया ते असणाऱ्या पांडुरंगाचं रूप आहे. त्या मूर्तीला पाहिल्याबरोबर त्यांना आपल्या हाताने साष्टांग नमस्कार घातला आणि पांडुरंगाला अंतरंगातून म्हणू लागला विठोबा रघुमा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सगळ्या तुम्हाला प्रमाण सुद्धा पाठवते. इतकं माझं गोड असणारं पांडुरंगाचं रूप आहे. जो माणूस उगच आला म्हणत होता त्यानं पांडुरंगाला पाहिल्याबरोबर देह भान सगळं काही विसरलं. पाहता विठ्ठला. इतकं मनमोहक असणारं त्या पांडुरंगाचं रूप आहे. कधी तुम्हाला कळेल, ज्या वेळेस तुम्ही त्या देवाला वेळ द्याल त्यावेळेस तुमची वेळ बदलल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस तुम्ही त्या भगवंताला इतकं सुंदर मन द्याल. या जगामध्ये सगळ्यात सुंदर काय आहे?
या जगामध्ये सगळ्यात सुंदर आपलं मन आहे. हे जर मन त्या भगवंताला दिलं तर तुम्हाला जगामध्ये कोणा समोरच हात पसरायची वेळ येणार नाही. तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगते बघा, देवाला तारुण्यात केलेली भक्ती प्रिय आहे, म्हातारपणात केलेली भक्ती प्रिय नाही. तुम्हाला सांगू का, तुम्हा सगळ्यांना सुकलेली फुलं आवडतात का ताजी फुलं आवडतात? कसं कीर्तन संपत आले, 11 वाजले, पट 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 बोला. कसली फुलं आवडतात? हा इकडं हा ताजी. सगळ्यांना ताजी फुलं आवडतात. मग देवाला कशी शिळी फुलं आवडतात? की म्हातारपण म्हणजे मजबुरीत केलेला परमार्थ आहे आणि तारुण्यात केलेला परमार्थ हा आवडीचा परमार्थ आहे. जोपर्यंत हे इंद्रिय आपल्या हातामध्ये आहेत, जोपर्यंत ही या इंद्रियावरती आपली सत्ता आहे, या संसारावरती आपली सत्ता आहे, होता होईल तेवढा अन्नदान करण्याचा प्रयत्न करा विठ्ठल. बघा, आज ज्यांनी या सप्ताहामध्ये अन्नदान करण्याचं काम केलं असे असणारे गोरख विठ्ठलराव वाघे व दत्तात्रय प्रभुराव वाघे, या दोघांनी आजचं अन्नदानाचं काम या दोघांनी केलेलं आहे विठ्ठल. कारण एक तुम्हाला सांगू का, जोपर्यंत या संसारावरती सत्ता आहे, जोपर्यंत या देहावरती सत्ता आहे, तोपर्यंत दान करण्याचा प्रयत्न करा, अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहाला छोटी मोठी मदत करण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहामध्ये काही ना काही सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण एक सांगू का, ज्यावेळेस आपल्याला संसारावरती सत्ता जाते त्यावेळेस आपली मुलं त्यांना विचारावं लागतं की सप्ताहाला पट्टी द्यायची का? त्यांनी दे म्हणले तर तुम्हाला देण्यासाठी अधिकार आहे. जोपर्यंत तुमच्या धनावरती तुमचा अधिकार आहे, जोपर्यंत तुमच्या संपत्तीवरती तुमचा अधिकार आहे, होता होईल तेवढं दान धर्म करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सांगू का, दान धर्म कशासाठी करायचा असतो? दान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान कुठलं आहे? ते म्हणजे अन्नदान आहे. या सप्ताहामध्ये, या गावामध्ये तुम्ही सप्ताह बसवलेला आहे, या सप्ताहामध्ये तुम्ही पट्टी द्या. या 5 बोटांना केलेलं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या देहावरती सत्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या देवाचं नामचिंतन करून घ्या. एकदा जर यमयेच 85 जर वय झालं, सकाळी 3 वाजता जर काकड्याला उठवलं तर शक्य नाही महिमा. तारुण्यामध्ये केलेला परमार्थ हा आवडीचा असतो. दादा मृदंग वाजवतात, हे त्यांचं कर्म आहे, पण हे देवासाठी मृदंग वाजवतात, ते त्यांची भक्ती आहे. मी कीर्तन करते, हे माझे कर्म आहे, पण मी माझ्या पांडुरंगासाठी कीर्तन करते, मी माझ्या सिद्धेश्वरासाठी कीर्तन करते, ही मात्र माझी भक्ती आहे. विठ्ठला, या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये मी तुमच्या सगळ्याकडून एक मागणं मागते. तुम्हाला एक सांगू का, हा सप्ताह बसवलेला आहे तुम्ही, पण या सप्ताहाचं सार्थक कधी लागेल सांगू का? स्नान केल्याबरोबर, दिवसभर म्हणत नाही मी तुम्हाला, फक्त सकाळचे 5 मिनिट जर तुम्ही त्या भगवंताला अंतरंगातून फक्त नमस्कार करा, तो देव तुमच्या ऐकल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला असं वाटत असेल की लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. पण कधी पुन्हा प्रत्येकाला वाटलं पाहिजे की देवाला माझं ऐकलं पाहिजे, म्हणून नमस्कार करा देवाला. मंदिराकडे येत जा, त्या भगवंताला नमस्कार करत जा. या कलियुगामध्ये, कलियुगा माझी करावे कीर्तन, या कलियुगामध्ये एकमेव जीवाच्या उद्धाराचं साधन म्हणजे त्या देवाचं नाव आहे. पण त्या देवाचं नामचिंतन घेत असताना जगद्गुरु तुकोबराय कशाची मागणी करतात हे अभंगाच्या
तुका म्हणे तुका म्हणे करता भरोबा तुला भक्ती करता भरोबा तुला भक्ती तुका म्हणे तुका म्हणे
प्रमाणामध्ये सांगितलं की काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची, बरोबर आहे की नाही? या परमार्थामध्ये भावाशिवाय दुसरं काय नाही. देव भावाचा भुकेला आहे, बरोबर आहे की नाही? त्या देवाला एकमेव भाव द्या तुम्ही, त्या भगवंताला तुम्ही भाव द्या. बघा, या 2 तासाच्या ओघामध्ये मी तुम्हाला या अभंगाचा संपूर्ण भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीप्रमाणे मला जसं जमेल तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. राहिलेलं पुढच्या वर्षी आपण बघू, पुढच्या वर्षी राहिलेलं बघू, कारण सगळंच 2 तासामध्ये सांगणं शक्य नाही. तरी पण मी माझ्या बुद्धीला जसं झेपण, तुमच्या आशीर्वादाने माझ्या बुद्धीला जसं झेपण तसं मी तुम्हाला तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, टाळकरी यांनी शांत चित्तेने कीर्तन श्रवण केले. तुम्हाला आवडलं का? जरा मोठ्यानं बोला. अरे बापरे, अहो बोला की, आवडलं का नाही? आवडलं. आवडलं नसलं तरी होच म्हणा, कीर्तन झाल्यावर आपण चर्चा करूया. मला सांगा, श्रोते महेशाची मूर्ती यांनी सुंदर असं टाळ वाजवले, तुम्हाला आवडलं का? हा, दादा यांनी सुंदर असं गायन केलं, तुम्हाला आवडलं का? आणि मला तुमचा मृदंग आवडला. ऐका, आता आपण एकमेकाचं स्वागत करून घ्यायचं. मी ज्यावेळेस टाळ्या म्हणेल, तुमच्या खनखन खनखन अशा एकसाथ टाळ्या वाजवतील. मी ज्यावेळेस टाळ्या म्हणेल, तुम्ही सगळ्यांनी एकसाथ टाळ्या वाजवायची. आणि मी ज्यावेळेस पकवाज म्हणेल त्यावेळेस पकवाज वाजेल, बरोबर आहे की नाही? कारण स्वागत करण्यासाठी सुद्धा अंतरंग तेवढं मोठं पाहिजे. पकवाज, पकवाज, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. अंतरंगातून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. तुम्ही मला या ठिकाणी कीर्तनासाठी इतका सुंदर हार आणला, पण मी एवढे हार कुठून आणू? आपल्या प्रत्येकानं आपापला उजवा हात वरती करा, असा माझ्या हाताकडे लक्ष देऊन करा. टाळकरी, मृदंगाचार्य सगळेच असा करा. झाले का? कारण साथच तुम्ही अशी दिली की बस सृष्टीवाल्या दादाला तर सांगायची पण गरज पडली नाही. हा, थोडा मागे घ्या. शाबास शाबास. साथ अशी दिली की कायम स्वरूपी माझ्या स्मरणामध्ये बिरिबी हे गाव राहणार आहे, कर्नाटक. एकदम सुंदर तुम्ही मला सगळ्यांनी साथ केली. हे कीर्तनकारावरती डिपेंड नसतं, त्याच्या बरोबर आहे ना दादा? हा, असे बोलणारे बी पाहिजे. कीर्तन हे कीर्तनकारावरती कधीच डिपेंड नसतं, त्याच्यासाठी तुमच्यासारखे श्रोते असावे लागतात. इतके गुणवान की दुसऱ्या गावात गेल्याच्या नंतर अख्खं कीर्तनच मी तुमच्या गावावर करत. इतके गुणवान. या ठिकाणी सुंदर असे ज्यांनी मला कीर्तनासाठी साथ दिली ते असणारे आमचे पंचक्रोशीतून आलेले भजनी मंडळ असतील, गावातील भजनी मंडळ असतील, तसेच आमचे उत्कृष्ट असे मृदंगाचार्य सुरेश दादा असतील. आणि म्हणून कोण राहिलं का? राहिलं असलं तरी राहिलेली महादेव आहे. कोणाकोणाला महादेव बनायचे ते राहून जा, विसरू नका, मला आठवणच करून देऊ नका, बरोबर आहे की नाही? आणि माझ्या मुखातून जर 2 शब्द या 2 तासाच्या ओघामध्ये माझ्या मुखातून जर एखादा अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष. जेवढं काही चांगलं आहे ते माझ्या सिद्धेश्वराची, माझ्या आई वडिलांची आणि तुमच्या श्रोतेंची माझ्यावरती असणारा आशीर्वाद. जेवढं काही चांगलं आहे तेवढं ठेवून घ्या, जेवढं काही वाईट आहे ते माझ्या पदरात टाका. इथून कॉर्नरला गेलं की साधून देते, घरी नेऊन त्याचा खार करू. बघा, आणि म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सिद्धेश्वराच्या चरणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
दुरावसे Ah